नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तास मध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. रेमाल चक्रीवादळ आज रात्री धडकणार, सर्व विमान वाहतूक बंद. यवतमाळ जिल्हा चक्रीवादळाने हादरला. सविस्तर वृत्त. बंगालच्या उपसागरात आज रात्री रेमाल चक्रीवादळ धडकणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले असून त्याची सुरुवातही बंगालमध्ये झाली आहे. त्यामुळे कोलकाता विमान प्राधिकरणाने आज रात्री 12 ते सकाळी 9 वाजेपर्यंतच्या सर्व विमान वाहतूक सेवा रद्द केल्या आहेत, किंबहुना विमान सेवा बंद ठेवली आहे. आणि असे असतानाच आज यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, दिग्रस, आर्णी आणि महागाव तालुक्यातील बहुतांश भागात चक्रीवादळ सदृश सोसाट्याच्या वाऱ्याने जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. गोठा आणि घरावरील टिनपत्रे उडाली, तर काही ठिकाणी घराच्या भिंतीही पडल्याचे वृत्त आहे. यामध्ये एकाचा टिनपत्रामुळे हात कापल्याची बातमी मिळाली आहे. सुदैवाने जीवितहानीचे वृत्त नाही. आर्णी तालुक्यातील पाबळ तर महागाव तालुक्यातील तिवरंग, चिखली, मलकापूर या गावांना चक्रीवादळाचा मोठा फटका बसला असल्याचे समजते. झाडे उन्मळून पडल्याने जनावरांनाही इजा झाल्याची बातमी मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यात चक्रीवादळाने नुकसानग्रस्तांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.